नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये के-वाय-सीचे क्लिक चुकले आणि लाडक्या बहिणींचा हप्ता गोठला. बघा, संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करून घ्या, शेअर करून घ्या. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, 31,000 ज्या लाडक्या बहिणी होत्या, 31,000 महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत. त्यात अनेकांनी निवडला होता चुकीचा पर्याय. बघा, जेव्हा तुम्ही के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण केली तेव्हा काही लाडक्या बहिणी चुकीचा पर्याय निवडलेला होता. बघा, संपूर्ण जी माहिती काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभ घेण्यासाठी के-वाय-सीची करणे बंधनकारक करण्यात आले होते. यासाठी 31 डिसेंबर 2025पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र ही प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक समज नसल्याने काही चुकीच्या पर्यायांवर क्लिक करून केल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेकडो महिला ज्या आहेत त्या योजनेतून लाभापासून वंचित राहिलेल्या समोर आलेल्या आहे, अशी बातमी समोर आलेली आहे. बघा, तर तुम्ही इथं बघू शकता, के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करताना पोर्टलवर काही प्रश्न विचारले जात होते. बघा, तर या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करायचं आहे. केल्यानंतर के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण होत होती. मात्र अनेक महिलांनी घाईगडबडीत किंवा प्रश्नांचा अर्थ जो आहे तो न समजल्याने प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्याने या प्रणालीची त्यांना आपोआप अपात्र ठरवून त्यांचे हप्ते थांबवले आहेत. बघा, जिल्ह्यातील ग्रामीण भागात इंटरनेट साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याने अनेक महिलांनी सेतू सुविधा केंद्र किंवा खाजगी केंद्रावर चालकांकडून के-वाय-सीची प्रक्रिया करून घेतलेली होती. यावेळी माहिती भरताना झालेल्या एका चुकीच्या क्लिकमुळे काही खऱ्या ज्या गरजू महिला आहेत त्यांचे 1,500 रुपये कायमचे बंद झालेले आहेत. बघा, म्हणजे बंद करण्यात आलेले आहेत. बघा, तर काही महिलांचे प्रश्न काय होते बघा, इथं बघू शकता तुम्ही प्रश्न कसे होते, काय होते, कसे होते. तर प्रश्न होते बघा, माझ्या कुटुंबाचे सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून किंवा विभाग, उपक्रम, मंडळ भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत, होय किंवा नाही, इतर माहिती देण्यात आलेली आहे. बघा, इथं बघू शकता. तसेच माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. सेकंड प्रश्न इथं बघू शकता तुम्ही. ठीक आहे, तसेच तुम्ही इथं बघू शकता महत्त्वाची माहिती आहे. तर जिल्ह्यातील या योजनेसाठी या ॲपवरील पोर्टलमधून 3,24,427 महिलांनी अर्ज केले होते. मात्र यात विविध कारणांनी यातील 2,92,963 अर्ज ॲप्रूव्ह तर 31,464 अर्ज रिजेक्ट झालेले आहेत. बघा, आता यात के-वाय-सीची करताना चुकीचे पर्याय निवडल्याने अनेक महिला अपात्र झालेल्या आहेत आणि यात तुम्ही पुढे बघू शकता हप्ता थांबलेला आहे. त्यामुळे आता या लाभार्थ्यांसह अपात्र अर्जांची फार भर पडलेली आहे. बघा, त्यामुळे आता पात्र लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तर इथं बघू शकतात लाडक्या बहिणींनो, एक संधी उपलब्ध करून द्यावी. बघा, के-वाय-सीची जी प्रक्रिया आहे त्याची एक संधी उपलब्ध करून द्यावी अशी महिलांकडून जी आहे ती मागणी होत आहे मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणींकडून. बघा, शासनाने डिसेंबर 2025मध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा केल्यानंतर त्यांना 13 जानेवारी रोजी आणखी एक हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पात्र असताना देखील चुकीचे पर्याय निवडल्याने हप्ता बंद झाल्याने शासनाने दुरुस्ती एक संधी द्यावी अशी मागणी लाडक्या बहिणींमधून पुढे येत आहेत. बघा, महत्त्वाची माहिती आहे, मोठी अपडेट आहे. दुरुस्तीचा पर्याय नसल्याने अडचण हप्ता आल्याने बंद करण्यात आलेला आहे. बघा, इथं बघू शकता तुम्ही. आता दुरुस्तीचा पर्याय नसल्याने अडचण आलेली आहे, तर तुम्ही बघू शकता काय समस्या आहे. हप्ता बंद झाल्याने लक्षात येताच महिलांनी धावपळ करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे दररोज लाभार्थी महिला येत आहेत. नेमके कोणत्या कारणाने योजनेचा हप्ता मिळाला नाही याचा शोध घेत आहेत. मात्र आता या पोर्टलवर माहिती सबमिट झाल्यानंतर पुन्हा दुरुस्त करण्याचा पर्याय सध्या उपलब्ध करून नसल्याने अडचण निर्माण झालेली आहे. बघा, आता ज्या महिलांनी तिथं अर्ज केलेले होते, बघा, के-वाय-सी करण्याच्या वेळेस तिथं फॉर्मच्या ठिकाणी सबमिट केलेले होते, परंतु तिथं आता ऑप्शन
जे ऑप्शन आहे ते ऑप्शन उपलब्ध नसल्याने त्यांना अडचण येत आहेत. त्यामुळे शासनाकडे महिलांनी मागणी केलेली आहे की तुम्ही ई-के-वाय-सी प्रक्रियेमध्ये दुरुस्ती करावी आणि त्यात ऑप्शन द्यावे की जी ई-के-वाय-सी प्रक्रिया म्हणजे काही महिलांचे जे तांत्रिक कारणांमुळे किंवा चुकीचा पर्याय निवडल्याने हे माहिती सबमिट झालेली नाही त्यामुळे त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे तिथं तुम्ही काही ना काही तिथं पर्याय सुचवावा अशी मागणी महिलांकडून होत आहे बघा. तर लाडक्या बहिणींसाठी आताची ही मोठी बातमी आहे आणि बहुतेक महिलांचे प्रश्न पण आलेले होते की आम्ही के-वाय-सी केलेली आहे, सर्व केलेलं आहे, परंतु अजूनपर्यंत त्यांना पैसे आलेले नाहीत बघा. पुण्यामधून काही महिला आहेत, काही महिला मुंबईमधून आहेत. भरपूर ठिकाणून महिलांनी कमेंट केलेल्या आहेत बघा. तुम्हाला मी दाखवू शकतो, पुढे बघू शकता तुम्ही कशा कमेंट केलेल्या आहेत ते पण मी तुम्हाला सांगू शकतो. भरपूर ठिकाणी अशा काही महिलांच्या कमेंट येत आहेत. तर बघा, शासनाला एक विनंती आहे की तुम्ही जी के-वाय-सीची प्रक्रिया आहे ती अजून पुन्हा सुरू करावी आणि त्यामध्ये ऑप्शन द्यावं. लाडक्या बहिणींना कमीत कमी त्यांना सुरळीतपणे लाभ द्यावा. आता बघा, पुढे त्यांना अजून 3,000 रुपये म्हणजे 2,100 रुपयेसुद्धा लाभ मिळणार आहे बघा. आता तर सध्या तुम्हाला 1,500च येणार आहेत, परंतु पुढे शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही जसं बोलू तसं आम्ही करतो आणि तुम्हाला 100% जे पैसे आहेत ते आम्ही देणार आहोत. त्यामुळे काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाही. तर आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतं. त्यामुळे आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत. तर कोणाकोणाला पैसे आले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कमेंट करत आहात ते पण सांगा. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला आणि ज्या लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे, डिसेंबरचा हप्ता आलेला आहे, अशा लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की सर आम्हाला एवढे पैसे आलेले आहेत. अजून पुढे तुम्हाला हप्ते सुरळीत म्हणजे जे हप्ते आहेत ते कायमचे सुरळीत राहणार आहेत. ही योजना बंद होणार नाही. शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितले आहे की जे विरोधक टीका करत होते तर त्यांच्या टीकेला जे लाडक्या बहिणींनी चांगलं रोख उत्तर दिलेलं आहे आणि ही योजना आम्ही कायम सुरू ठेवणार आहोत. ही योजना कोणीही मायकालाल बंद करू शकणार नाही असं शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे बघा. सर्वात मोठी अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. महिलांच्या कल्याणासाठी, महिलांना पुढे नेण्यासाठी, महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. आणि बघा, जे विरोधक होते ते नागपूर उच्च न्यायालयामध्ये सुद्धा गेलेले होते, परंतु तिथंसुद्धा त्यांची याचिका फेटाळलेली आहे. त्यामुळे ही योजना कायम सुरू राहणार आहे आणि ही योजना कोणीही बंद करू शकत नाही बघा. अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ पूर्ण बघत चला. ज्या लाडक्या बहिणींना काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. लाडक्या बहिणी तुम्हाला काही अडचण असतील, काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही नक्की तुमच्या समस्या शेअर करा. तुमच्या जेवढ्या समस्या तुम्ही शेअर करणार तेवढं आम्हाला समजणार की कोणाला काय प्रॉब्लेम आहेत आणि आतापर्यंत लाडक्या बहिणींना किती पैसे आलेले आहेत ते पण तुम्ही नक्की सांगा. बघा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात, आताचा हप्ता तुम्हाला आलेला आहे का ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.